नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. हेटवणे जलबोगदा कामांमुळे बेलवडे परिसरात पाणी स्त्रोतांवर परिणाम, समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश. हेटवणे जलबोगदा प्रकल्पाच्या कामामुळे ग्रामपंचायत बेलवडे हद्दीतील गावांच्या पाणी पुरवठा स्त्रोतांवर परिणाम होऊन विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालय पेण येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यसभा खासदार धैर्यशीलदादा पाटील होते. यावेळी आमदार रविशेठ पाटील, प्रांत अधिकारी प्रवीण पवार, सिडकोचे कार्यकारी अभियंता पोतदार, उप अभियंता श्रीमती राजभोय व देशमुख मॅडम, माजी जिल्हा परिषद सदस्य डी.बी. पाटील, उपसभापती संजय डंगर, बेलवडे सरपंच हरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, शोमेर पेणकर तसेच मेघा कंपनीचे मुख्य ठेकेदार व प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकी दरम्यान बेलवडे परिसरात गावांना भेडसावत असलेल्या पाणी पुरवठा स्त्रोतांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी माजी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनी सिडको अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांशी तातडीने समन्वय साधून संबंधित प्रश्न त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास कठोर भूमिका घेतली जाईल असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान संबंधित प्रशासनाने समस्या सोडवण्यासाठी 5 दिवसांची मुदत मागितली आहे. मात्र या कालावधीत योग्य तो तोडगा न निघाल्यास 6व्या दिवशी काम बंद आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी बैठकीत दिला. या बैठकीमुळे पाणी पुरवठा प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सिडकोच्या पाणी पुरवठ्याकरता जमिनीच्या आतून जो बोगदा खोदला जात आहे, त्या खोदलेल्या दगडामधल्या बोगद्यामुळे त्या परिसरातल्या अनेक विहिरी, अनेक बोरवेल आणि अनेक पाण्याचे स्त्रोत हे त्यांचे झरे हे त्या बोगद्याला छेदत असल्या कारणानं आणि हा बोगदा खूप खाली असल्या कारणानं या सर्व जलस्त्रोतांचं पाणी हे त्या बोगद्यामध्ये जमा होत आहे. त्याच्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये या बेलवडे, मुंगोशी, आंबिवली, बळवली, वलख, दवणसर आणि आसपासच्या सर्व आदिवासी वाड्या आणि अजूनही इतर काही गावं, एखाद्या गावाचं नाव माझं राहिलंही असेल, या गावांच्या असलेल्या नैसर्गिक जलस्त्रोतांना या ठिकाणी धक्का बसलेला आहे आणि ऐन उन्हाळ्यामध्ये मिळणारं पाणी हे त्या बोगद्यामध्ये जमा होत असल्या कारणानं अनेक या परिसरातील जलस्रोत या ठिकाणी आटलेले आहेत. याच्यामुळे माणसांना प्यायचं पाणी, वापरायचं पाणी याचा तर तुटवडा भासत आहेच. तुटवडा म्हणण्यापेक्षा काही विहिरी तर अक्षरशः कोरड्या ठाक झालेल्या आहेत. पण शेतकरी जीवन या ठिकाणी कंठित असलेल्या सर्व ग्रामस्थांना देखील या ठिकाणी गुराढोरांकरता असलेलं पाणी या ठिकाणी कमी पडतंय. एवढंच नव्हे तर या भागामधलं भूगर्भातील पाणी कमी होत असल्या कारणानं परंपरागत त्या ठिकाणी होत असणारी भाजीची, या ठिकाणी होत असणारी पिकं आणि वालासारखी किंवा कडधान्यासारखी जी पिकं जी शेतावर येतात, जी चेल जमिनीला जो चेल असतो म्हणतात, जो ओलावा असतो, आर्द्रता असते, त्या आर्द्रतेवर येणाऱ्या पिकांना सुद्धा या ठिकाणी तोटा झालेला आहे. विकासाच्या विरोधात जरी आम्ही नसलो तरी विकास हा कशाच्या बदल्यात या प्रश्नावरती उत्तर देत असताना विकास हा सर्वसामान्य जनतेच्या मुळावरती येऊ नये अशा पद्धतीची भूमिका जी आपण मानवाला या ठिकाणी किंवा नैसर्गिक हक्काची जी आहे, जी आपण मांडत आहोत, त्याच भूमिकेतून आज या ठिकाणी बैठक घेण्यात आली. या बैठकीला माझे नेते मान्य रविशेठ पाटील आणि मी आणि प्रांत साहेब आणि सिडकोचे काही अधिकारी या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. लोकांच्या जनभावना खूप प्रक्षुब्ध आहेत. कारण डोक्यावरती तापणारा सूर्य आणि विहिरीतलं आणि जलस्त्रोतांमधलं गेलेलं पाणी आणि सुकलेल्या जमिनी आणि सुकलेल्या विहिरी या सर्वांचा जो मूळ जो काही पर्यावसन जे होतंय ते शेतकऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या हे हालामध्ये याचं रूपांतर या ठिकाणी होत आहे, दैन्यावस्थेमध्ये या ठिकाणी रूपांतर होत आहे. सिडकोला आम्ही सांगितलेलं आहे की विकास करत असताना या विकासामुळे ज्या ज्या नैसर्गिक स्त्रोतांवर या ठिकाणी अतिक्रमण होत आहे आणि जो जो मानव जीवनावर जो परिणाम होतोय
तो या ठिकाणी तुम्ही भरून देणं, त्याची भरपाई करणं ही तुमची जबाबदारी आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर, ज्या तंत्रज्ञानाच्या आधारावर तुम्ही जमिनीला भोग पाडताय, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून आमचं हे उरलेलं हे ठिकाणी आमचं जे बाधित जे काही शेतकऱ्याचं आणि ग्रामस्थांचं आयुष्य आहे ते तुम्ही जैसे ते करून देणं, याकरता जे जे काही उपाय करायला लागतील, पिण्याच्या पाण्याची योजना असेल, शेतीला पाणी किंवा तो चेळ त्या ठिकाणी येणं पूर्ववत करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतील त्या करून देणं या ठिकाणी तुमचं काम आहे आणि त्याच्याकरता ही बैठक बोलवली होती. जी आज मीटिंग झाली त्याच्यामध्ये आम्ही शेवटचा इशारा दिलेला आहे. आम्हाला जर 5 दिवसात सिडकोच्या लाईन धमनीवरून जर आम्हाला पाण्याची लाईन आली नाही तर 6व्या दिवशी कंपनीचं काम बंद करण्यात येईल. हा शेवटचा इशारा त्यांना आज देण्यात आलेला आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.